ब्रेकिंग न्यूज समोर येते ती म्हणजे शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे आता रवींद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतं। उत्तर पश्चिम मुंबईची जागा याचा अर्थ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेली आहे आणि आता शिंदेकडून या ठिकाणी रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे। तर रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिलेली आहे। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधामध्ये वायकर आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रवींद्र वायकर जे ठाकरेंच्या सेनेमध्ये होते आणि त्यानंतर ते शिंदेंसोबत आले, शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रवेश केला आणि आता त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी देण्यात आलेली आहे। दरम्यान रवींद्र वायकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली आणि नंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून ते शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।